मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नुसतं स्वातंत्र्य काही कामाचं नाही. त्याला जर व्यवस्था तशी राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून मिळाली नसती तर हे स्वातंत्र्य कुछ कमी. उपोषणाला महात्मा गांधी बसले नसते तर सत्तेमध्ये आपला देशामधील सत्तेमध्ये आपला चांगला सहभाग असता. बाबासाहेबांनी पुणे करार जसा ड्राफ्ट आला तसा स्वीकारला हे खोटं आहे. देशामध्ये भ्रष्टाचार चालू माईल हुकुमशाही या देशामध्ये सरकार बसलेलं आहे परंतु लोकांचं ऐकत. मन की बात ऐकून ऐकून लोक कंटाळले. कधीतरी प्रेसला समोर जा पण ते ह्या सगळ्याचा उद्रेक झाला आणि नवीन सेन्सी ह्या देशामध्ये उत्पन्न झाली. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राटाचे सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन. धम्म मंचकावरती असेल पूज्य म्हणते यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्रातले, महाराष्ट्रातले, ठाणे जिल्ह्यातले अनेक वक्त्यांनी त्यांची नावं घेतलेली आहेत म्हणून मी एक्सक्यूज त्यांना म्हणतो. परंतु त्यांचं अभिनंदन करेल ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षांचं, त्यांच्या कार्यकारिणीचं, विविध तालुक्यांच्या कार्यकारिणीचं अभिनंदन करेल, समता सैनिक दलाचं अभिनंदन करतो. विशेषतः महिलांचं अभिनंदन करेन की त्यांचा देखील हा 3रा वर्धापन दिन आहे. एका ह्या 15 ऑगस्ट या दिवशी अनेक हे दिन आलेले आहेत. वामनदादा कर्डक यांची आज जयंती आहे, 104वी जयंती. जो माणूस कधी शाळेतच गेला नाही. वामनदादा कर्डक कधी शाळेत गेले नाही परंतु त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून समाज घडवण्याचा प्रयत्न झाला. आज देखील त्यांची गाणी त्या काळामध्ये ती उपयोगी होती. आज देखील प्रबोधनाची गाणी उपयोगी पडत आहेत. त्यांच्या गाण्याचं मी मध्यंतरी कर्नाटकामध्ये मला सांगण्यात आलं, कर्नाटकमध्ये की त्यांची गाणी ही ट्रान्सलेट झाली कन्नडी भाषेमध्ये कर्नाटकामध्ये. त्यांची देखील जयंती आहे, त्यांना देखील अभिवादन करू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे स्वातंत्र्य येणाऱ्या काळामध्ये हजारो वर्ष चालू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि चालावं ह्याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध असायला. कारण देशाचा इतिहास वेगळा. अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये राहिलो म्हणून हे स्वातंत्र्य महत्वाचं आहे. 700 वर्ष मुसलमानांनी राज्य केलं. अनेक राजघराणी आली मुसलमानांची, बाबर पासून अकबर पासून
शहापासून 700 वर्ष त्यांनी राज्य केलं. 200 वर्ष बघितलं तर इंग्रजांचं आहे. म्हणून स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते स्वातंत्र्य अबाधित राहून देश जर पारतंत्र्यात गेला तर पहिली झळ कोणाला लागत असेल तो खालच्या टप्प्यातल्या वर्गाला लागते. जो खालचा वर्ग आहे, आर्थिक दृष्ट्या विकर आहे, शैक्षणिक दृष्ट्या विकर आहे, कमकुवत आहे, अशा लोकांना झळा पोचतात. म्हणून हे स्वातंत्र्य आणि भारताचं प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी संविधानाचा अंमल सुरू झाला, त्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. नुसतं स्वातंत्र्य काही कामाचं नसतं. त्याला जर व्यवस्था, तशी राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून मिळाली नसती तर हे स्वातंत्र्य कुछ कामी होत. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटले, संविधानाच्या माध्यमातून मी समता देण्याचा प्रयत्न केला या देशाला. देशातील नागरिकांना हक्काने अधिकार दिले, पण ह्या देशामध्ये नुसती समता येऊन चालणार नाही, तर आर्थिक समता यायला पाहिजे. त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या भाषणामध्ये बोलतात. बरेच वेळा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचा योगदान काय, अशा प्रकारे प्रश्न विचारणारे देखील देशामध्ये आहेत. बाबासाहेबांनी काय योगदान दिलं असं म्हणणारे लोक आहेत. पण सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब तिन्ही गोलमेज परिषदेला गेलेले आणि गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब भाषण करत असताना, आपले विचार मांडत असताना, समाजाची बाजू मांडत असताना त्यांनी त्यावेळेच्या पंतप्रधाना, लंडन मधल्या पंतप्रधाना मॅकडॉनेल यांना त्यांनी सांगितलं, जर तुम्ही आमची विषमता घालू शकत नाही, इंग्रजांचं राज्य असून समता येत नाही, तर तुमचं राज्य, तुमचं सत्ता आम्हाला कुछ कामाची आहे. तुम्ही देशातून निघून जाणे, आमची सत्ता आम्ही आणू हे सांगणारे बाबासाहेब 1932 आहे. तेव्हा म्हणतायत की इंग्रजांनी निघून जावं, आम्ही आमचे प्रश्न सोडू, हे बाबासाहेबांनी त्यावेळेला इंग्रजांना सांगितलं. कसं काय लिखित प्रकारे आहे. बाबासाहेबांना एक चिंता होती, एक सत्ता गेली, दुसरी सत्ता आहे. आणि दुसरी सत्ता जर त्याच प्रकारे जर गेली, विषमतेने गेली, तर येथे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या ह्याच्यामध्ये काही बदलाव येणार नाही, ही बाबासाहेबांची चिंता. म्हणून आमचं रिप्रेझेंटेशन काय, सत्तेमध्ये आमचा सहभाग काय, हे बाबासाहेबांना चिंता लागून होती. म्हणून पुणे करार वगैरे जो झाला,
जो यशस्वी झाला नाही, बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमधून पास करून आणला. बाबासाहेब मुंबईमध्ये पोहोचले, तिथं उपोषण पुण्यामध्ये सुरू झालं. त्याचं जर इम्प्लिमेंटेशन झालं असतं, उपोषणाला महात्मा गांधी बसले नसते, तर सत्तेमध्ये आपला, देशामधील सत्तेमध्ये आपला चांगला सहभाग असता. परंतु ते घडलं नाही. परंतु बाबासाहेबांनी अनेक मागण्या त्याच्यातून मान्य केलेल्या. जे आता जे डॉक्युमेंट्स मिळालेलं आहे, ते बरेच जण म्हणतायत की बाबासाहेबांनी तो करार जसाच्या तसा बाबासाहेबांनी पुणे करार जसा ड्राफ्ट आला तसा स्वीकारला, हे खोटं आहे. जे डॉक्युमेंट आता माझ्या हाती लागलेलं आहे, ज्याचं पुस्तकाच्या मध्ये एक 3-4 महिन्यामध्ये त्याचं पुस्तक आहे. बाबासाहेबांनी ह्या पुणे कराराच्या डॉक्युमेंटला न्यू ड्राफ्ट म्हणून बाबासाहेबांनी टिप्पण लिहिलेलं आहे, 50 पानाचं. जे लोक म्हणतात बाबासाहेबांनी जे आलं त्याच्यावरती सही केली, असं नाही. बाबासाहेबांनी अनेक सूचना केलेल्या. आणि या सूचनेचा विचार करावा असं बाबासाहेब म्हणतात. ड्राफ्ट मध्ये बदल करावा, परंतु झालं नाही. काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी होते. त्यांनी आपलं पूर्ण जीवनच त्याच्यावरती, डावावरती लावलं होतं. थोडी माघार बाबासाहेबांनी घेतली, पण अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत, ते देखील ठेवा. देशामधलं वातावरण बदललेलं आहे. संस्थेवरती तर सगळे बोलले, मी जरा जनरल बोलण्याचा प्रयत्न. वातावरण बदललेलं आहे, महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं आहे. हे सगळं पर्पजली इथे ह्या देशामध्ये घडवलं जात. महाराष्ट्राचा जर विचार केला तर उपवर्गीकरण त्याचा काही संबंध नाही. भूषण गवई जे आहे त्यांनी ते जजमेंट दिले. त्या जजमेंट वरती उपवर्गीकरण महाराष्ट्र सरकारने देखील लागू करण्यात आलं. जजमेंट चुकीचं आहे. पण जजमेंट देत असताना जो डेटा त्यांनी सांगितलेला आहे तो डेटा न घेता प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती आहे हे प्रमुख मागणी त्या जजमेंट मध्ये आहे. क्रिमी लेअरचा मुद्दा देखील त्या जजमेंट मध्ये आहे, तो अननेसेसरी त्याच्यामध्ये टाकलेला. महाराष्ट्र सरकारने बघितलं की आता परिणामी हिंदू आणि मुसलमानामध्ये फूट पाडली. ओबीसी मराठ्यांमध्ये भांडणं लावली. देशामध्ये मंदिर मस्जिदचा प्रश्न निर्माण केला. बघितले ह्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. ह्या सगळ्या गुन्ह्या गोविंदाने आणतात.
कोणाची कोणामध्ये तक्रार नाही. तर 59 जातीमधल्या खालच्या ज्या जाती आहेत संख्येने कमी आहे. महार बौद्ध हे 84 लाख आहेत. पण संख्येने खाली असलेल्या कमी असलेल्या जाती ह्या कुठेतरी धम्माकडे जात आहेत, बौद्ध धम्माकडे जात आहेत. कारण शिक्षणाचं प्रमाण वाढलं. त्या समाजामध्ये मग चर्मकार असतील, मातंग समाजाचे लोक, कैकाडी आहे, नोमॅडिक ट्राईब्स, जे शिकले त्यांना कळून चुकलं की या व्यवस्थेमध्ये आपला काही उद्धार नाही. असे जेव्हा संख्येने लोक बौद्ध धम्माकडे निघाले तेव्हा त्यांनी ठरवलं काहीतरी इथे करावं लागेल आपल्याला. मग त्यांच्या डोक्यातून चुकीत कल्पना निघाली. ह्या जातींचं उपवर्गीकरण करायचं आणि ह्यांच्यामध्ये भांडणं लावून द्यायची. आज महाराष्ट्रामध्ये 13% आपल्याला रिझर्वेशन मिळते. उपवर्गीकरण म्हणजे काय? 13% त्याचं डिव्हिजन करायचं संख्येनुसार. बरं, जनगणना होण्यासाठी 27 यावं लागेल. 20, 27 जानेवारी, फेब्रुवारी यावं. त्याच्या आधीच करण्याचा घाट घातला म्हणून हे आज मोर्चे वगैरे विरोध केला. सगळ्या जमिनीची बाजू ह्याचा असा झाला की चर्मकार महासंघाचे बांधव चर्मकार बनले. त्यांचे सगळे पदाधिकारी आंबेडकर भवनामध्ये आले आणि मोर्चामध्ये सामील झाले. काही वेळेला मला असं वाटलं की बौद्धांपेक्षा चर्मकारांनी जास्त लीड घेतला. त्यांची तीव्रता जास्त होती. याला विरोध व्हायला पाहिजे. मातंग समाजाचे आम्ही काही वैरी नाही. मी जी भूमिका घेतली 30 तारखेच्या नंतर मी कधी गेलो नाही. 3 जूनला मुंबईच्या आझाद मैदानच्या रोडवरती जो झालेला प्रचंड असा मोर्चा, त्याच्यानंतर मी काय गेलो नाही. माझं भाषण बरंच व्हायरल झालं आणि त्याच वेळेला मी सांगितलं मी ह्याच्या विरुद्ध जे मोर्चे निघतायत त्याला मी हजर राहणार नाही. काही समाजामध्ये मी वितुष्ट मानत नाही. चुकलेले बांधव असतील त्यांना देखील आपल्या बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्याशी संवाद साधावा लागेल असं मी त्यावेळेला म्हटलं होतं. आज देखील काही लोक आहेत त्यांना भडकवत आहेत आणि अशा प्रकारचं गोष्टी घडवण्याचा समाजामध्ये प्रयत्न होतो. बाबासाहेबांनी देखील होमोजिनियस कम्युनिटी म्हणून उल्लेख केलेला एकत्र समाज, एक संघ समाज 59 जातीचा. त्या समाजाला 13% दिलेला आहे. ते देखील चुकीचं आहे. 2020-27 ची जनगणना बघतोय. 2020-27 ची जनगणना बघतो. बौद्धांची संख्या निश्चितपणे वाढेल. तेव्हा रिझर्वेशन 13 वरून आम्ही 20 वरती मागण्याचा प्रयत्न करू बाबा. कारण आमची संख्या तेवढी आहे. हे जे 13% दिलेलं आहे आपल्याला सांगू इच्छितो, हे 1971च्या जनगणनेवरून हे दिलेलं. आणि त्याच्यामुळे 20-27 ची संख्या आपली करोडोनी वाढेल. तेव्हा आपला पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन देखील वाढेल. ह्या गोष्टी ह्या महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि त्यांना उत्तर दिलं. बघितलं सरकारने की लोक एकत्र आले, बौद्ध एकत्र आले, चर्मकार आले, कैकाडी आले,
काही मातंग समाजाची लोक आली. महाराष्ट्राचे अध्यक्ष जाणत असते. मराठवाड्यामध्ये ह्या लातूर, अंबेजोगाई, बीड या पट्ट्यामध्ये कित्येक महिला ह्या केंद्रीय शिक्षिका त्या समाजात अनेक वेळा मी त्यांच्याकडे सकाळचा नाश्ता वगैरे घेण्यासाठी गेलो. एका केंद्रीय शिक्षकाने मला पॉइंट आउट फक्त केलं की भीमरावजी, तुम्ही एकाच समाजाच्या लोकांकडे तुम्ही भोजनाला जाताय. मोठा अधिकारी होता, अजूनही आहे लातूरमध्ये. मी बोललो असं नाही, असं असेल तर उद्या सकाळी मी तुमच्याकडे नाश्ता करण्यासाठी येतो. त्या देखील केंद्रीय महिलांनी संपूर्ण त्या आईमध्ये काय रोडवर जे काय बंगले होते त्यांचे माझ्या समाजातील चांगल्यापैकी आर्थिक स्थिती आहे त्या सगळ्यांना 20-25 कुटुंबांना त्यांनी त्या दिवशी नाश्ता भोजन दिलं. कोण असेल माझ्या बरोबर मला माहिती नाही. म्हणून काही लोकांच्या बरोबर जाऊन आपण एखाद्या समाजाला टार्गेट करणं हे मला काही पटत नाही. परंतु मला वाटतं हे वर्गीकरण वगैरे थांबेल, कारण सबक मिळालेली अशी काही चपराक मिळालेली आहे की ते चपराकडून ते मी जंतर मंतर वरती बघितले. जंतर मंतर वरती मी देखील 3-3.5 तास ज्या दिवशी मांगचुंग यांना अरेस्ट केली आणि हॉस्पिटलायझेशन केलं, ऍडमिट केलं, ते मला जेव्हा आम्ही दिल्ली एअरपोर्ट वरती उतरलो तेव्हा कार्यकर्त्यांचे फोन आले, भीमरावजी 8:30 त्यांना अरेस्ट करून ऍडमिट केलेलं आहे. बोललो ठीक आहे, नाही तर मी डायरेक्टली जाणार होतो. परंतु मी 3-3:30 वाजता गेलो, इतक्यांना भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला. माझे फोटो वगैरे व्हायरल झाले असतील माझ्या पेजवर, आणि एक जोरदार भाषण ठोकलं तिथं, ते देखील खूप व्हायरल उत्तर भारतामध्ये झालं. देशातला युथ हा जागा झाला ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे असं मी सांगतो. कारण ज्या युथला कोण कन्सिडर करत नव्हतं, ना राजकीय कार्यकर्ते, ना सत्ताधारी करत होते, ना विरोधक करत होते, परंतु त्यांची ताकद किती आहे हे मी त्या दिवशी आलो. त्या 3-3.5 तासामध्ये माझ्या बरोबर पंजाबचे 25 ऍडव्होकेटची टीम की जी तिथे बसली होती, रेग्युलरली आपले कोट टाय घालून बसले होते. भारतीय बौद्ध महासभेचे राजकीय पक्ष चालवणारे रिपब्लिकन इंदर होते. रेशीम कालू होता त्याचं नेतृत्व करणारा, रेशीम कालू हे नाव आहे. त्याने बोले 25 एडवोकेट लेके हम लोग इधर मंच पर बैठे हैं. हम लोग ने बताया डिप्टी को, भीमराव जी आ रहे हैं अभी. कारण आंदोलन जेव्हा चाललं होतं तेव्हा मी त्यांच्याशी संवाद फोनवरून साधला. कारण दिल्लीमध्ये भारतीय बौद्ध महासभेची टीम आपली त्यांच्या बरोबर होती. हे देखील सांगतो, 10 दिवस कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांना सपोर्ट दिला नव्हता. परंतु जसा जसा जनसमुदाय वाढत गेला, जनसमुदायामध्ये जे मी ऑब्झर्व केलं, अतिशय उच्च शिकलेली मुलं होती, हायली क्वालिफाईड ज्याला म्हणतात,
आणि ते बसले होते एवढे दिवस, 36 दिवस बसले. नेत्यांनी आंदोलन चालवलं. एक आंदोलन चालवायचं तर 4-5 दिवसानंतर त्यांचा त्या आंदोलनाची जी धग असते ती कमी होते आणि नंतर संपून जाते. परंतु ह्या विद्यार्थी हटले नाही. एक ध्येय धोरण होतं बाबा. एक राजीनामा होता धर्मेंद्र प्रधानचा. नीटचं पेपर फुटलं. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या घरामध्ये, कुठे बाहेर जाऊन. त्यांची त्यांना चीड होती देशामध्ये जे काय चाललेलं. देशामध्ये भ्रष्टाचार चालू, माइंड हुकुमशाही या देशामध्ये आहे. सरकार बसलेलं आहे परंतु लोकांचं ऐकत नाही. मन की बात ऐकून ऐकून लोक कंटाळले. कधीतरी प्रेसला समोर जा, पण ते होत नाही. ह्या सगळ्याचा उद्रेक झाला आणि नवीन जेनझी ह्या देशामध्ये उत्पन्न झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा, दुसऱ्या बाजूला संविधान. हे जगामध्ये त्याचा मेसेज गेला. ठीक आहे, आपलीच मुलं होती अशी नाही. सर्व धर्म वगैरे, जात धर्म पंथ वगैरे ह्यांची ती मुलं होती. जाणत होती की संविधान आहे म्हणून आपण आहोत या देशामध्ये. बाबासाहेबांनी मेकर ऑफ द मॉडर्न इंडिया आहे बाबासाहेब. त्यांना कोण सांगायला गेलं नव्हतं बाबासाहेबांची प्रतिमा लावा. शेवटच्या दिवशी या दादरच्या चैत्यभूमीमध्ये जो विजयी मेळावा झाला, त्या विजयी मेळाव्याला कोण होते? मी त्या पोलिसांशी बोलतो. पहिल्यांदा आधी असं ठरलं होतं की चैत्यभूमीच्या अशोक स्तंभाच्या इथे आम्ही लोक आंदोलन करू. तेव्हा मी पोलिसांना सांगितलं. ते कोणतंही कमिशनर आणि डीसीपी माझ्याशी बोलत होते. मी बोललो मी दिल्लीच्या प्लेनवरून मुंबईमध्ये येतोय, लवकरात लवकर बोला. तेव्हा मी भूमिका मांडली, चैत्यभूमी हा राजकीय अड्डा बनून देणार नाही. कदापि नाही. त्याचा पावित्र्य आपल्याला तसं जतन करायचं आहे. म्हणून ते सील करा. आणि समोरच्या कॅडल रोड वरती, आता त्याला सावरकर रोड, येथे आंदोलनाला तुम्ही परवानगी द्या, पण आतल्या बाजूला देऊ नका. त्या विजयी मेळाव्यामध्ये 50,000 जी मुलं होती, त्यांचे आई बाप होते. हार्डली 30 वर्षाच्या आतली मुलं होती, 25च्या आतली मुलं होती. त्याने बाबासाहेबांचे लिफलेट, बाबासाहेबांचे फोटो घेऊन उभे होते. हा मेसेज गेला देशामध्ये संविधानाचा आणि बाबासाहेबांचा. आज प्रतिमा अशी झालेली आहे बाबासाहेबांची की बाबासाहेबांना डावलून कोण पुढे जाऊ शकत नाही. एक तर तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेब, आणि मगच तुम्हाला पुढे जावं लागेल. ही परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. जेनजीचे 36 दिवस, नंतर RSSच्या भागवत आणि मुंबईच्या BKC मध्ये मुलांशी संवाद साधला. ती मुलं एका पर्टिक्युलरली कम्युनिटीची होती, त्यांच्या शाखेची मुलं होती. कसं माझ्याकडे तरी इन्फॉर्मेशन. एवढा जर संवाद साधायचा होता तर 36 दिवस बसणार का घरामध्ये, आपल्या दफ्तरमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये?
एवढ्या मुलांना मारण्यापर्यंत तुम्ही गप्प का बसलात असा माझा सवाल आहे. तेव्हाच बाहेर येऊन आपले जे सरकार तुमचं जे बसलेलं आहे त्यांना सांगायला पाहिजे होतं त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आहे. मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मी म्हणतो. अशा प्रकारच्या व्यवस्थेतून आज आपण जात आहोत. देशामध्ये जर क्रांती करत असेल, देशामध्ये जर विरोध करत असेल, त्याने देखील जाणलेला ना ओबीसी रस्त्यावरती होती, 17% मायनॉरिटी मुसलमान उतरत, परंतु देशामधला आंबेडकरवादी उतरतो आणि बोलतो ये सिस्टम नहीं चलने देंगे, देश संविधान पर चलेगा. ये आंबेडकरवादियों का वादा है. हे सांगणारा म्हणून आपल्यावरती जबाबदाऱ्या अनेक आलेल्या. ह्या जबाबदाऱ्या घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. जे आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा चालवतो, अनेक लोकांना घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनेक समूहांना घेण्याचा प्रयत्न झाला. अनेक समूह बौद्ध धम्मामध्ये येत आहे. ह्या सगळ्याचं निरीक्षण आज आपले विरोधक, विचाराचे विरोधक करतात म्हणून या प्रकारच्या घटना घडत आहेत. उद्या मी राजकोट मध्ये आज रात्रीच्याच फ्लाईटने निघून जाईल आणि सोमवारी परत येईल. गुजरातच्या राजकोट मध्ये बदलाव दिसतो. लोक बौद्ध धम्म खुलेआम सांगतात. 3-3.5 विद्यार्थ्यांचा मेळावा, जे गुणवत्ता प्राप्त झालेले आहेत त्यांचा मेळावा राजकोट मध्ये 2000चा हॉल आहे. आणि त्याच्या ब्रोचर वरतीच भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब छापलेले. आयडेंटिटी क्लिअर आहे की आम्ही ह्या रस्त्याने जाणार. आचरणात थोडे कमी असतील, मी जाणू शकतो, कारण आता त्यांचं त्या बौद्ध धम्माशी जुळण्याचा प्रयत्न करताय. पुन्हा हत्याकांडच्या नंतर गुजरात पुन्हा हत्याकांड, त्याच्यानंतर धार्मिक कार्यक्रम संध्याकाळी. काही बौद्ध इंटेलेक्च्युअलांची मीटिंग्स आहेत. ह्या प्रकारचा बदलाव आज गुजरातमध्ये देखील आहे. येणाऱ्या ह्याच महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये मी बामसतच्या अधिवेशनाचं उद्घाटन करेन. प्रयागराज मध्ये जाऊ. ते देखील विचार काही जाती धर्माचे असले तरी बुद्धाची प्रतिमा त्या मंचकावरती लागलेली असते. त्याच्यानंतर भंतेजी, सुमेध रत्न, 13 सप्टेंबरला ते महात्मा ज्योतिबा फुलेंचा कार्यक्रम घेत आहे, जयंतीचा कार्यक्रम घेत आहे. लखनौ मध्ये, या लखनौ या शहरामध्ये घेत आहे. पुन्हा 26 तारखेला ह्याच महिन्यामध्ये भंते विनाचार्य, नाव सगळ्यांना माहिती असेल, भंते विनाचार्य बुद्धिस्ट सोसायटीचा बॅनर घेऊन आणि त्यांच्या सामने संघाचा बॅनर घेऊन 15 जिल्ह्यामध्ये पदयात्रा ते काढतायत. त्याचं उद्घाटन करायचं म्हणजे एका महिन्यामध्ये 3 वेळा त्या उत्तर भारतामध्ये मी जातो. बदलाव, लोक बदलतात, नवीन नवीन समूह येतात. महात्मा ज्योतिबा फुलेला ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढं
महत्व ह्या माळी समाजाने दिलं नसेल. सर्वप्रथम मी एवढं म्हणतो की कुठलाही महापुरुष कुठल्याही जाती धर्माशी हा निगडीत नसतो. महापुरुषाला जाती धर्म वगैरे कुठल्या पंथाचा नसतो. तर तो मानवतेची माणसाची सेवा करत असतो. त्याचे विचार आहेत. म्हणून मगाशी म्हणालो माळी समाजाचं नाही, परंतु तेथील उत्तर प्रदेशाचा मोरिया समाज जो माळी समाज इथे कन्सिडर करतात, त्यांनी हे कार्यक्रम लावले. हा बदलाव देशामध्ये आहे आणि हा बदलाव देशामध्ये परिवर्तन बघतोय येणाऱ्या काळात. म्हणून मध्यंतरी ईव्हीएम टाव वगैरे असा घोषणा झाली. सर्वजण जाणत आहेत की हे सरकार कशा प्रकारे बसलेली. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती देखील आपल्याला विचार करावा लागेल. कोणीतरी लीड करावं लागेल. निवडणूक प्रक्रिया ही देखील ट्रान्सपरन्स व्हायला पाहिजे. जर ती झाली तर हे सत्तेवरती बसलेले विरोधकामध्ये जातील आणि नवीन समीकरण सत्तेवरती. भारतीय बौद्ध महासभेने जो लिमिटेड अजेंडा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा, जे समाजाचं फाउंडेशन मी समजतो. एखादी क्रांती करायची असेल तर ही सामाजिक क्रांतीपासून सुरुवात, सामाजिक धार्मिक आणि नंतर राजनीतिची क्रांती वगैरे होती. बाबासाहेबांचं उदाहरण, ज्याला 100 वर्ष होत आहे. 20 मार्च 2027 ला महाडच्या चौदार तळ्याला 100 वर्ष होत आहे. ते बाबासाहेबांची सामाजिक क्रांती, समाज घडवण्याचा प्रयत्न तिथून केला. काही काम सुरू आहे. 2 दिवसापूर्वीच मी महाडच्या चौदार तळ्यावरती होतो. माझे फोटो मी व्हायरल केले होते. बाबा काय काय चालले. मला दापोलीला जायचं होतं, माता रमाईंच्या स्मारकाकडे. पण जाताना तिथे थांबलो, चौदार तळ्यावरती थांबलो. प्रचंड पाऊस होता. म्हणून चौदार तळे आता सुशोभीकरणाचं काम चांगल्यापैकी सुरू झाले. 100 वर्ष होत आहे. समता सैनिक दलाला 100 वर्ष होत आहे. बाबासाहेब आमदार झाले, त्याला 100 वर्ष होत आहे. 27 साल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचा काहीतरी बी.एस. गायकवाडने काहीतरी उल्लेख केला. म्हणून आपल्यासाठी 27 साल, हे येणार 27 साल महत्वाचं आहे. मनस्मृती दहनाचं, त्याच्यासाठी आपण नव्याने येणाऱ्या काळामध्ये एक प्रोग्राम करतो, जो समता सैनिक दलाचा तर केलेला शिवाजी पार्क मैदानावरती काही 27 ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये 6 डिसेंबरच्या आत लाखोचं समता सैनिक दल जमून बाबासाहेबांचं समता सैनिक दल, त्याला 100 वर्ष होत आहे. त्याचं साजरीकरण तिथं केलं जाईल. महार रेजिमेंटच्या लोकांशी देखील मी मध्यंतरी बोलतो. त्यांनी मला महार रेजिमेंट वाल्यांनी सांगितलं, भीमरावजी उद्घाटन करने आना पडेगा. तेव्हा मी त्यांना सजेशन केलं, बाबा करण्यापेक्षा महाडला करा.
100 वर्ष समता सैनिक दलाला होताय तुम्ही महार रेजिमेंटच्या. वर्धापन दिन 1 ऑक्टोबरला ते लोक करतात, तो 1 ऑक्टोबरला तिथे करा. तिथे येण्यास मी तयार आहे. संपूर्ण कोकण नाही तर मुंबई मधले रेजिमेंट घेऊन या. कोकणात मुंबईत होतोय, बारामतीला होतो, अजून महाराष्ट्रामध्ये असे 4-5 जिल्हे आहेत तिथे होतो यांचा रेजिमेंट. बोललो एकच कार्यक्रम करायचा असेल तर सगळ्यांना महाडमध्ये बोलवा. ऐतिहासिक असा कार्यक्रम आपण करू जे 100 वर्ष समता सैनिक दलाला होत आहेत, महाड चौदार तळ्याला होत आहेत, स्मृती मनुस्मृती दहनला होत आहे. आपलं देखील नाव इतिहासामध्ये नोंदवा. महार बटालियनने हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राचा 10,000 बटालियनचे सैनिक ह्या 1 ऑक्टोबरला आले. बाबासाहेबांना मानवंदना दिली, इतिहासाला पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला. आपलं देखील नाव नोंदवण्यात. म्हणून आपण मिशन 56 वगैरे आहेत त्याच्यावरती सगळ्यांनी बोललेला. एवढं सांगतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये आंबेडकरवाद्यांची लोकसंख्या जास्त आहे, संख्येने जास्त आहे. मी नेहमी येतो तेव्हा या बदलापूरमध्ये मला सांगण्यात आलं की 30-35% बरोबरीला आपण आहोत. मागे पण मी एकदा या कार्यक्रमाला इकडे आलो, भंतेजींचा कार्यक्रम होता. बौद्ध महासभेने संपूर्ण हॉल असाच भरला होता. मोठे मोठे महाथेरो भंतेजी आले होते, त्याला मी वक्ता म्हणून आलो. सामान्य घरापर्यंत टार्गेट ठेवा एवढंच मी आपल्याला सांगेन बाबा. बिहार जोडो अभियान चांगल्यापैकी चालू आहे. बौद्धांची घर जोडो अभियान सुरुवात करा. एक संघ ताकद दाखवण्याचा प्रयास आपल्याला या ठाणे जिल्ह्यामध्ये व्हायचा. तुम्ही तेवढे सक्षम आहात, तेवढे तुमच्यामध्ये ऊर्जा आहे. कारण आपल्या अभ्यासावरून, त्या आपल्या अहवालावरून, कार्य अहवालावरून, पैशाच्या अहवालावरती मी बोलत नाही, कार्य अहवालावरून हे दिसून येतं की तुम्ही सक्षम आहात. एक टार्गेट असल्याशिवाय, एखाद्या संस्थेला टार्गेट असल्याशिवाय संस्था चालूच शकत नाही. म्हणून हे मेन ऑब्जेक्ट असायला पाहिजे की आम्ही आमच्या बाजूची घरं देखील बौद्धांची, त्याला बौद्धमय बनवण्याचा आणि भारतीय बौद्ध महासभेशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू असा पण ठेवा. मैत्री करुणामध्ये एवढी ताकद आहे की विरोधक देखील आपल्या बरोबर येऊ शकतो. एवढी ताकद मैत्री आणि करुणामध्ये आहे, भगवान बुद्धांनी दिलेली. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन. स्वातंत्र्याची गाडी पकडायची ते बघतोय. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन की ज्या बदलापूर शाखेला पहिलं बक्षीस मिळालेला, त्याचा इतिहास सांगितला बाबासाहेब आलेला. जेव्हा कॉम्पिटिशन लागते तेव्हा कार्य चांगल्या प्रकारे पुढे जातं. मी सगळ्या इंडिव्हिज्युअली ज्यांना चांगल्या कामाचं पारितोषिक देणार आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन. आणि प्रत्येकाने मनोमनी ठेवावं की मला देखील पारितोषिक मिळायला पाहिजे. मला वाटतं गेले 4-5 वर्ष कंटिन्यूस इथे येतो. 15 ऑगस्टला मला कोण कार्यक्रमाला बोलवत नाही.
मग मी तिथून उठतो आणि डायरेक्टली ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्रमाला येतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन. समता सैनिक दलाच्या जवानांचं, अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन. चांगल्यापैकी धून वाजवली, अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा करा. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.